नो, आईबाबांना किती छान सरप्राईज मिळाल ना. आणि त्यांच्या समोर त्यांच्या आशीर्वादाने तू डील साईन करणार. हो आय नो. त्यांना पण खूप आनंद होईल यार. आणि आता त्यांनाही कळेल की मी पण काहीतरी एक मोठी डील क्रॅक करू शकतो. फक्त आकाशातच नाहीये ज्याला हे सगळं जमतं. मी पण काहीतरी मोठं अचीव करूच शकतो. नाही म्हणजे असं नाहीये की मला आकाशाविषयी राग आहे, पण आय नो अखिल, करेक्ट आहे तुझं. पण आपण किती दिवस असं डिपेंडेंट लाईफ जगणार सांग ना तुम्हाला. पण एक खरं सांगू, या सगळ्याचं क्रेडिट तुला आहे. तू बाबांकडून ते कागदपत्र मिळवलंय आणि त्यामुळेच हे सगळं शक्य होतंय. त्यामुळे आपल्याला लोन मिळतंय आणि विदाउट फंडिंग हे सगळं इम्पॉसिबल होतं यार. पण अखिल, तू ही गोष्ट कोणालाही बोलणार नाही, ओके? नाही म्हणजे मी बाबांना तसं प्रॉमिस केलंय ना, त्यांना उगाच वाईट वाटेल रे. तू प्लीज हे कोणासमोरही बोलू नको. हां हो हो, नाही बोलणार मी कोणासमोर. बाबा आले तरी बाबांसमोर पण नाही बोलणार मी. हॅपी? खूप हॅपी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हे बाबा, अरे काय काय सरप्राईज आहे सांगा. बाबा सरप्राईज आहे ना ते. थांबा जरा, असं कसं सांगणार? अखिल, पुन्हा एकदा विचार कर. हे बघ, हे जे सरप्राईज आहे ना, हे आजच द्यायला हवं असं काही नाहीये. आपण नंतरही देऊ शकतो ना. नाही दादा, नंतर शक्य नाहीये ते. अरे, का शक्य नाहीये? मी बोलतो ना क्लायंटशी, आपण डील पोस्टपोन करूया. एक मिनिट कसलं डील, कशाबद्दल बोलताय तुम्ही? बाबा ते दादा का रिव्हील करतोय सगळं तू? प्लीज काय बोलू नकोस यार. सरप्राईज द्यायचंय मला, असं काय करतोयस? तू प्लीज काही बोलू नकोस, मला माझ्या पद्धतीने सांगू दे. अखिल, तू सगळ्या गोष्टींमध्ये घाई करतोयस. माझं ऐक, आकाशला येऊ दे, त्याच्याशी बोलूया आपण आणि हे डील पोस्टपोन करूया ना. मी बोलतोय ना क्लायंटशी. अरे दादा, तू का रिव्हील करतोयस यार? का असं वागतोयस? प्लीज काही बोलू नकोस ना. अरे माझ्या अख्ख्या सरप्राईजची मजा घालवतोयस तू, माहितीये? त्या क्लायंटला दुबईला जायचं, तुलाही माहितीये. थांबणार नाही, त्यांच्याकडे वेळ नाहीये रे. अखिल, तरीही आकाश आल्याशिवाय कोणतंही डील फायनल होणार नाही, हे लक्षात ठेव. हे भांडू नका तुम्ही. मला एक कळत नाहीये, कसलं सरप्राईज, कसलं डील आणि कोण कोण तो क्लायंट? बाबा, क्लायंट आल्यावर तुम्हाला सांगतो ते. दादा हे बघ, आज ही डील होणार म्हणजे होणारच. अखिल, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय. हॅलो मिस्टर अखिल. अरे सर सर, या प्लीज प्लीज कम इन, कम कम कम. हॅव अ सीट. सर, हे माझे बाबा, माझी आई, माझी बायको, माझी वहिनी. नमस्कार. आणि दादा तुम्ही ओळखताच. हो हो, नमस्कार. बाबा, हे सरगर सर. ॲक्च्युली माझी डॉक्युमेंटची तयारी चालू होती. वेळ कमी आहे ना आपल्याकडे. मला संध्याकाळी जायचं आहे दुबईला. आता आपण महत्त्वाचं काम करूया का? शुड वी साईन द डील? नाहीतर मग काय होईल की ट्रॅफिकमुळे मला एअरपोर्टला पोचायला उशीर होईल आणि मग माझं फ्लाईट मिस होईल. येस येस सर, डेफिनेटली. आपण लगेच डील साईन करूया. साऊंड्स गुड. अखिल, ऐक, एक मिनिट. तुला शांतपणे सांगतोय, प्लीज थोडा वेळ थांब. आकाश येईपर्यंत तू काहीही करू नकोस. तो आला की बोलू ना आपण त्याच्याशी. प्लीज आता काही बोलू नकोस. हे बघ, त्यांना जायचंय लवकर दुबईला, त्यांना घाई आहे. त्यांनी आता तुझ्या समोरच सांगितलं ना. अरे तू म्हणतोय आकाश जरासाठी थांबायचं, कसं शक्य आहे ते? आकाशचा तुला फोन आला होता? हो, पण तरी नकार का दिला? कारण बाबा आकाशचं असं म्हणणं आहे की हे क्लायंट फ्रॉड आहे. हाऊ डेअर यू टू से दिस? काय पुरावे आहेत तुमच्याकडे? पुरावे आहेत ना. तेच पुरावे आकाश घेऊन येतोय. आणि जोपर्यंत आकाश येत नाही तोपर्यंत हे डील फायनल होणार नाही. सॉरी मिस्टर अखिल, एवढा वेळ थांबायचं काय याचा विचार करावा लागेल, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. नाही सर, आपण ही डील साईन करूया. दादाशी मी बोलतो. मग ठीक आहे ना सर, आपण हे डील नंतर फायनल करूया. तसंही तुम्हाला आता वेळ नाहीये, बरोबर? हे बघा,
माझी संध्याकाळची फ्लाईट आहे. मिस्टर अखिलला मी सांगितलं की मी संध्याकाळी दुबईला जातो आहे म्हणून. जर तुम्हाला ही डील साईन करायची नसेल तर तसं सांगा मला, आपण इथेच थांबूया. मधल्या काळात दुसरा कोणीतरी बघेन मी, किंवा एखादी इंटरनॅशनल कंपनी हायर करेन. पण नंतर पश्चाताप करून पुन्हा कॉल करू नका की आपण हे डील करायला पाहिजे होतं म्हणून. दादा प्लीज प्लीज असं नको करूस. ऐक माझं, मी सगळं व्हेरीफाय केलेलं आहे, काही गरज नाही व्हेरीफाय करण्याची, सगळं ओके. प्लीज ट्रस्ट मी, आपण ही डील साईन करूया. सर 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 तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण करूया ही डील साईन करूया आपण. हे बघा, मला आता कोणाच्याही सजेशनची गरज नाही आहे, सो प्लीज. अखिल ऐक माझं, मी तुला नीट समजावून सांगतोय. आकाशला येऊ दे, मग खरं काय खोटं काय सगळं आपल्याला कळेल. बाबा प्लीज तुम्ही याला समजावून सांगा ना. तुमचं ठरलं की कळवा, मी बाहेर वाट बघतोय. मिस्टर अखिल, मी तुमच्यासाठी फक्त आकाश ठाकूरांची वाट बघेन. तशी माझी संध्याकाळची फ्लाईट आहे हे तुम्हाला माहीतच आहे. मिस्टर आकाश आधीच आले तर मलाही पुरावे बघायला मिळतील आणि मलाही कळेल की मी कसा फ्रॉड आहे ते. पण जर का आकाश ठाकूर आलेच नाहीत तर मात्र माझा नाईलाज आहे. मग मला निर्णय घ्यावा लागेल. सो तुम्ही ठरवा आत्ताच, हे डील करायचं का नाही. मला काही फोन कॉल्स करायचे आहेत, मी बाहेर लॉनमध्ये आहे.